मराठवाड्यामध्ये परीक्षेत कॉपी केल्याची प्रकरणं अनेकदा समोर आली आहेत. आता पुन्हा असाच एक प्रकार बीडमधून समोर आलाय. अभियांत्रिकीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमोरच कॉपी केली. कशी पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून. ढीगभर मोबाईल, खंडीभर चिठ्ठ्या आणि पुस्तकात डोकं घालून सुरू असलेली कॉपी. हे चित्र आहे बीडच्या परळीतील नागनाथ अप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयातलं. आणि कॉपी करून परीक्षा देणारे हे आहेत भविष्यातील इंजिनियर्स. परीक्षा केंद्रावर सुरू असलेला कॉपीचा बाजार सहकेंद्र प्रमुखांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि याची तक्रार थेट विद्यापीठाकडे केली. परळीच्या नागनाथ अप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 14 डिसेंबर रोजी फर्स्ट इयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती. आणि याच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोबाईल समोर ठेवून कॉपी लिहिली असा व्हिडिओ या परीक्षा केंद्रावर सहकेंद्र प्रमुख म्हणून असलेल्या प्राध्यापक दशरथ रोडे यांनी विद्यापीठाकडे तक्रारीमध्ये म्हटलंय. मात्र या संदर्भातला कोणताही व्हिडिओ अथवा कुठल्या हॉलमध्ये हे चित्रीकरण झालं याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आली नाही. या उलट महाविद्यालय प्रशासनाने स्वतःहूनच विद्यापीठाकडे महाविद्यालयातील परीक्षेसाठी बैठे पथक नेमावे अशी मागणी केली होती, असं मत या महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर राव यांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्राध्यापक दशरथ रोडेंचीच पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर महाविद्यालयाची बदनामी केल्याचा ठपका ठेवत दशरथ रोडेंवरच कारवाई केली जाणार असल्याचं समजतंय. परीक्षा सुरळीत व्हाव्या म्हणून त्यांना तिथं पर्यवेक्षक नेमलेला आहे. परंतु परीक्षा सुरळीत व्हावी, विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, होऊ देऊ नये, हे काम दशरथ रोडे यांचं आहे. परंतु ते न करता तो व्हिडिओ व्हायरल करून कॉलेजची बदनामी केली आहे. ह्यामागचं कारण आम्हाला काही कळत नाही. आम्ही युनिव्हर्सिटीला उलट स्क्वॅड पाठवून परीक्षा व्यवस्थित व्हाव्यात अशी विनंतीसुद्धा केलेली आहे. या प्रकरणानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्णवेळ बैठा पथक नेमण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतलाय. तर या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून केली जाते. हा प्रकार ज्यावेळेस आमच्या कानी आला त्यावेळेस मी आणि माझे काही अधिसभा सदस्य तात्काळ माननीय कुलगुरू यांच्याकडे पोहोचलो आणि त्या ठिकाणी जाऊन कुलगुरूंना या संदर्भातली माहिती दिली. आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात जर अशा पद्धतीनं हा प्रकार होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जर कॉपी करून आणि मोबाईलवर पाहून जर मुलं अभियांत्रिकी होत असतील तर त्यांच्यामध्ये देशाचं भवितव्य कशा पद्धतीत टिकेल हा प्रकार आम्हाला गंभीर वाटला. कॉपीच्या प्रकारानंतर काही प्रश्न उपस्थित झाले. कॉपी बहादर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कुणाचा हात आहे? कुणाच्या आशीर्वादाने कॉपीचा बाजार सुरू होता? कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी कारवाई का केली नाही? हे असे प्रश्न आता उपस्थित झाले. आणि हो, कॉपी करून या विद्यार्थ्यांना इंजिनियरची पदवी मिळेलही. पण ज्ञानाचं काय? इंजिनियर्सचं काम करण्यासाठी ते सक्षम असतील का? हा प्रश्नच आहे. छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.